मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या खाली करा. भ्रष्टाचार अत्याचार बंद करा, बंद करा, बनावट दारू बंद करा. बंद करा, बंद करा. बनावट दारू अत्याचार भ्रष्टाचार अत्याचार भ्रष्टाचार. अत्याचार. अरे आमच्या मागण्या मान्य करा. नाहीतर बनावट दारू बंद झालीच पाहिजे. बनावट दारू बंद झालीच पाहिजे. पाहिजे. बनावट दारूला खत पाणी घालणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी झालीच पाहिजे. बनावट दारूला खत पाणी घालणाऱ्या अधिकाऱ्याची झालीच पाहिजे. बनावट दारू बंद झालीच पाहिजे. बनावट दारू बंद झालीच पाहिजे. अरे बनावट दारू बंद झालीच पाहिजे. काय सामील हो. बघताय काय सामील हो. बघताय काय सामील हो. बघताय काय. सामील हो. चे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा, हिंदुहृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना या आंदोलनाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन. पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथभाई शिंदेसाहेब, खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांना माझा नमस्कार. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे झाली, तरीसुद्धा आज या भारत देशामध्ये बनावट दारूचा सुळसुळाट, आणि या सुळसुळाटामुळं आज सांगली शहर व परिसरामध्ये युवा पिढी संपूर्ण नशेच्या आहारी जाऊन बर्बाद झालेली आहे. त्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, परंतु या एक्साईज खात्यानं जाणून बुजून कानाडोळा व दुर्लक्ष केल्यामुळं आज युवा पिढी संपूर्ण बर्बाद होत आहे. तसेच जे काही शासनाची दारू विक्रीला आहे, त्या विक्रीची दारू बाजूला ठेवून बनावट दारू विक्रीचा या बार व वाईन शॉप, बिअर शॉप यांनी गोंडस धंदा चालू केला, आणि त्याला सर्वस्व उत्पादन शुल्क विभागाचं पाठबळ आहे. त्यासाठी आज त्यांना जाग यावी म्हणून आज हे मोकळ्या बाटल्या दाखवून आंदोलन केलेलं आहे. जर भविष्यात अशा बनावट दारूचा जर सुळसुळाट बंद केला नाही तर एक्साईज खात्याला आज आमचा गर्भित इशारा आहे. भविष्यात याच्यापेक्षा आंदोलन तीव्र करण्यात येईल व बाटल्या फेक आंदोलन करण्यात येईल, याची आज यांनी गंभीर दखल घ्यावी असं मी जाहीरपणे सांगतो आणि मी थांबतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदून, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना वंदून, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब यांना मानाचा मुजरा, तसेच माननीय पक्षप्रमुख एकनाथभाई शिंदे साहेबांना कोटी कोटी प्रणाम, तसेच खासदार शिंदे साहेबांना प्रणाम. आज आम्ही या ठिकाणी दिनांक 19 तारखेला निवेदन दिले होते. माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना सवड दिली ती की बनावट दारू, गोवा मेड, हुबळी मेड, कर्नाटक मेड अशा बऱ्याच प्रमाणात दारू सांगली आणि सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात येते. बिअर शॉपीमध्ये, बिअर बारमध्ये, वाईन शॉपमध्ये याची सर्रास विक्री चालू असेल. तसेच ड्राय डे दिवशी तर सर्रास सुळसुळाट असतो विक्रीचा. तर ही दारू कशी येते, काय येते, कुणाच्या आशीर्वादाने येते हे आम्हाला जरा सांगा म्हटलं. नसेल तर आम्ही तुम्हाला पकडून देतो. पण तरीसुद्धा माननीय अधीक्षक साहेब यांनी कोणतीही कारवाई केली नाही. फक्त 2 बिअर शॉपीवर कारवाई केली असं मला तातूर मातूर सांगितलं. म्हणून आम्ही आज 27 तारखेला आज या ठिकाणी मोकळ्या बाटल्याचा हार बनवून इथं आम्ही आंदोलन करत आहे. एवढ्यासाठी की युवा पिढी बर्बाद व्हायला आहे, परत शासनाचा महसूल बुडाला आहे, बऱ्याच प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे, जागोजागी बघेल तिथं भ्रष्टाचार वाढला आहे. तसेच यांना सांगून देखील त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. याचा कारवाईचा पहिला गर्भित इशारा म्हणून आज आंदोलन केलेलं आहे. यापुढचे आंदोलन शिवसेना स्टाईलनं दारूच्या बाटल्या फेकून किंवा दारू इथं आणून ओतून करीन हे एवढं एक्साईज खात्याने समजावं आणि त्या मानानं सांगली जिल्ह्यात सगळीकडं कारवाई करावी येत्या 15 दिवसात. हा आमचा शेवटचा इशारा आहे असं समजून कारवाई करावी.
इकडे